नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाईन्स. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय. ईडी आहे की घरगडी अशा खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढवलाय. ईडीच्या कारवाईवर भाष्य केलंय. कुटुंबियांची बदनामी हा प्रकार निंदनीय असल्याची टीका त्यांनी केली आहे. मर्द असाल तर मैदानात या असं खुलं आव्हान सुद्धा त्यांनी विरोधकांना दिलंय. तुम्ही जे आता चाळे केलेले आहेत सगळे माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची, त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच, आज ह्याच्यावरती टाच त्याच्यावरती टाच, ह्या टाचेला मी काही घाबरत नाही. कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती, खबरदार जर टाच मारुनी उडविन चिंधड्या राई राई एवढ्या. त्याच्यामुळे मी टाचेला नाही घाबरत. पण मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात. माझ्यावरती जायचं नाही, या ना मग. कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबियांच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात. मग तुमच्या फुरसतीने मग ते सगळे आरोप गोळा करा, ते पण करू नका, कारण त्याची गरज नाही. कारण खुलासे करून उपयोग नाहीये, खुलासे करून कुठे ऐकलं जात नाहीये. काही गोष्टी सादर केल्या तरी त्या नाकारल्या जातात. मग ह्याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट त्याला करून पुरावे सगळे गोळा केले जातात आणि कोर्टासमोर नेले जातात. कोर्ट काय करणार? समोर आहे त्याच्याप्रमाणे दे शिक्षा. पण एवढंच जर का तुम्हाला जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगामध्ये, मी तयार आहे. नवाब मलिकांचा राजीनामा, जर दोषी असतील, संबंध असतील, बघू ना काय करायचं. पण तुम्ही आरोप करायचे आणि असे आरोप केले ज्याच्यात तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू काही ते सत्य वाटायला लागतं. म्हणजे एका गोष्टीचं मला दुःख काय वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की केंद्रीय ज्या काही संस्था आहेत त्या एवढ्या पोकळ झाल्या का की नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबईत, देशात सगळीकडे फिरतोय, 4-4, 5-5 वेळा निवडून येतोय, मंत्री बनतोय, तरी केंद्रातल्या यंत्रणेला माहितीच नाही. केंद्राच्या यंत्रणेला माहितीच नाही. नाही आहेच, तसंच आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतात काय? नुसतं थाळ्या वाजवा, दिवे पेटवा, दिवे घालवा, हे करायचं. मग जे काय दिवे लागताय त्या दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना दाऊदचा माणूस कोण कोण आहे. पण एक मी समजू शकतो की तिरंदाज जो असतो तो लक्ष्यभेद करतो, तो बाण त्यालाच तर त्याचं कौशल्य असतं. बाण त्या लक्ष्य भेद करणार असलं पाहिजे, भेद करणार असलं पाहिजे. पण आता काय होतंय, त्या बाण म्हणजे त्या एजन्सीज आहेत, त्यांना हातात पकडून लक्षावरती जाऊन खुपसलं जाते की हे तुझं लक्ष आणि हे तुझं शस्त्र सगळं. म्हणजे त्याची मला देवेंद्रजी तुम्हाला खरं केंद्राने घ्यायला पाहिजे, रॉ, सीबीआय, आणखीन काय 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 काय, म्हणजे काम अधिक वेगाने होईल, अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती ईडी कडे तुम्ही दिलीत असं तुमचं मी कुठेतरी वक्तव्य वाचलं. म्हणजे ईडी एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये. द्या माहिती द्या, कोणाला ह्याला ठोकायचे ठोकतो, त्याला ठोकायचे ठोकतो, माहिती दे ठोकतो. म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच. मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात. कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच माहिती नाहीये, हेच कळत नाहीये. अमृत महोत्सव आहे आपल्या स्वातंत्र्याचा, आझादी का अमृत महोत्सव, आणि तो करण्यासाठी शासनाने 500 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आता पहिल्यापासून लक्ष ठेवा, कारण त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार करायची तुम्हाला दिसू शकेल. कारण काही झाले तरी भ्रष्टाचार. काही जणांची एक सवय काय असते, आरशात बघितला तरी आरसा बघितला तरी भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. लोकांना कळत नाही ह्याला भ्रष्टाचार कशात दिसला, तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दिसला. काही लोकांचा गैरसमज होतो की आरशात पहिला तरी भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, आरसा बघितला. आता अच्युतराव हसणार का काही बोललेलं नाही मी. आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना, पण तो आरसा बघण्यासाठी स्वतःचा चेहरा बघितल्याशिवाय कळणार कसं भ्रष्टाचार झाला की नाही. तर असं काही बोलू शकतात. तर म्हणून मी म्हटलं की आधीपासून लक्ष ठेवा. म्हणून तुम्ही हे ताण तणाव कुटुंबियांना तणावाखाली ठेवायचं, मग ह्याला अटक करायची, त्याला बेलच मिळू द्यायचं नाही, हे सगळे चाललेत ना. चला मी या सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका. पेन ड्राईव्हचा खप उगाच वाटतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही, त्यांना मिळत नाही, त्यांना राहू द्या. पेन ड्राईव्हची गरज नाहीये. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो, मी येतो तुमच्या सोबत, सत्तेसाठी नाही येत.
अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणापासून जर का आपण सुरुवात केली तर मला एका गोष्टीचं खरंच दुःख आहे, खेद आहे. राज्यपाल हे एक संविधानिक पद आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आमच्यापेक्षा विरोधी पक्षांना जास्त माहिती आहे. कारण वेळोवेळी नाही, तो तुमचा अधिकार पण आहे की वेळोवेळी, मी कागाळ्या नाही म्हणणार, पण तक्रार करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे केवळ विरोधी पक्षच नाही तर राज्यातला कोणी नागरिक जाऊ शकतो, तो जात असतो आणि त्यांनी जायला पाहिजे. पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी आपण जशा पाळतो, अधिकार आपण मानतो, तशा काही प्रथा परंपरा ह्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजेत. ठीक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे, घेऊ शकता. एखाद्या गोष्टीबद्दल विरोधात मत नोंदवू शकता. पण निदान आपल्या राज्याची तरी एक संस्कृती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. राज्यपालांनी आपलं अभिभाषण म्हणजे सुरू केल्याबरोबर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. आपण निदान राज्यपाल महोदय काय बोलतायत हे तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. एक उल्लेख केला, दाऊदचा उल्लेख, तो तेवढा पुरता नव्हता. नंतर संपूर्ण आठवडा आणि जवळपास महिनाभर आपलं अधिवेशन आहे, तो उल्लेख आपण रोजच करत आलेला आहे. म्हणजे देवेंद्रजी काल आपण कविता सांगितली, तेच ते आणि तेच ते महिनाभर केलं तुम्ही. दाऊद एके दाऊद, दाऊद एके दाऊद, दाऊद दोन्ही कोण, हा भाग वेगळा, पण हे तुम्ही ते केलं. तर याही बाबतीत मला अभिमान वाटतो आणि आहेच, आणि तो अभिमान तुम्हालाही वाटायला काही हरकत नसावी. कारण स्कॉटलंड येथे झालेल्या 26व्या कॉप परिषदेमध्ये हवामान बदलाचा सामना करण्याचा महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल घेतल्याने अंडर 2 कोलिशन लीडरशिप अवॉर्ड 2021 चा भाग असलेली प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार आपल्या शासनाने जिंकला आणि महाराष्ट्र हा पुरस्कार मिळवणारे भारतातील एकमेव राज्य आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो, असं राज्यपाल म्हणालेले आहेत. राज्यपालांना अभिमान वाटतो राज्याचा. काय तुम्हाला माझ्या कुटुंबियांनी पाप केली असतील, बाळासाहेबांनी काय उत्तर देणार? मग मी विचारतोय, बाळासाहेबांनी ज्यांना तुमच्या नेत्यानं वाचवलं ते तरी गेल्यानंतर बाळासाहेबांनी काय उत्तर देणार? ज्या वेळेला त्यांना सोबत कोणी राहू शकत नव्हतं, देशामध्ये सगळेजण सांगत होते की हे नको हे नको, तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्या मागे राहिले होते की हे होता कामा नये, हे तिकडेच राहिले पाहिजे. काय उत्तर देणार? नाही म्हटलं तरी मध्ये मध्ये आरोप झाले, सुधीर भाऊ तुम्ही दरवेळेला छान काहीतरी बोलता आणि मला छान काहीतरी उत्तर द्यावं लागतं. तुम्ही हे शासन आहे कोणाचं, बेवड्यांचं शासन आहे. आपल्या महाराष्ट्राला, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, त्याला मध्य राष्ट्र म्हणालात, बरोबर ना? बरोबर आहे. आता हे मद्य जे आहे, वाईन, हे किराणा मालाच्या दुकानात मिळत, वाण्याकडे नाही मिळत. सुपर मार्केट जिकडे ते कुरूप बंद कपाटांची सोय आहे तिकडे मिळते. आणि आपण चंद्रपूरचे नेहमी मुद्दे मांडता, विदर्भातून आलेला आहात. आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे, एका बाजूला मध्य प्रदेश आहे, त्याचं जे काय आहे ती आकडेवारी मी वाचतो, मग त्याला मध्य प्रदेश म्हणणार का तुम्ही? संबंध नाहीये. पण त्यांनी जे काय केलेलं आहे असं नाहीये. तुम्ही आपला तो बाब्या आणि दुसरा तो, असं नाही करायचं. मी तुम्हाला सांगतो, आधीच आपण शिवभोजन योजना सुरू केली आणि कोविडच्या काळामध्ये काही काळ आपण मोफत दिले, काही काळ आपण 5 रुपयांनी केलं, आता परत ती 10 रुपयांनी दिली. पण 10 रुपयांनी एक पूर्ण जेवण आपण देतोय, हे सुद्धा मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गोरगरिबांना 2 घास हे त्यांना मिळून देतोय, त्यांना परवडणाऱ्या दरात, हे फार मोठं काम करतोय. आणि आजपर्यंत साधारणतः 8 कोटीपेक्षा अधिक थाळ्यांचं वितरण छगनराव आपण या माध्यमातून केलंय. म्हणजे एवढी पोटं आपण भरतोय, तेवढे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि विशेषतः या माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच एक सांभाळून घेतलं. पण मंत्री महोदयांनी सगळ्यांनी माझी उणीव न भासू देता सगळ्यांनी उत्तम काम केलं. त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल एक समाधान व्यक्त करायचं की जसं असं म्हणतात की रावणाचा जीव, कारण रावण युद्ध होताना एक एक मुंडकं उडवलं तरी पुन्हा हा 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 ते पिक्चर मध्ये पुन्हा एक मुंडकं यायचं आणि रावण आपला लढतोय. मग नंतर कळलं की रावणाचा जीव हा बेंबीत होता. तसं काही जणांना काही मिळालं, केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव
बेंबीत नाही पण मुंबईत असतो. तो जीव मुंबईत असल्यानंतर मी समजू शकतो, कारण मुंबईसारखं शहर नाहीये. मी स्वतः पक्का मुंबईकर आहे, मुंबईत जन्मलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या शहराचा जसा राज्याचा आणि देशाचा मला अभिमान आहे, तसंच मला माझ्या मुंबईचा अभिमान आहे. यापूर्वीच्या काळामध्ये महापालिकेची शाळा, म्युन्सिपालिटी स्कूल, म्हणजे त्याला असंच झिडकारलं जाते, हा काय शिकला तिकडे. पण आज तुम्हाला अभिमानाने सांगतो मी की महापालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आपल्या पाल्याला ऍडमिशन मिळावी, प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. ही कदाचित देशातली एकमेव महापालिका असू शकेल. 8 भाषांमधून शिक्षण देणारी जगातील एकमेव महापालिका आहे. 8 भाषातून देणारी जगातील एकमेव आहे. 480 शाळांमध्ये व्हर्च्युअल ट्रेनिंग देतोय. अद्ययावत अभ्यासक्रम असलेल्या टॅबची आपण वापर करतोय टेंडर काढून. एक आक्षेप जो आपल्याकडनं घेण्यात आलेला होता की मेट्रोच्या कामात 10,269 कोटी वाढीचा प्रस्ताव, हा प्रस्ताव देवेंद्रजी आपल्या काळात सप्टेंबर 2018चा आहे, आमच्या काळातला नाही आहे. हे कशासाठी वाढलंय त्याची सुद्धा एकदाची आपण चौकशी लावा. काय वाढलेलं आहे, खरं असेल तर भाग वेगळा, पण नेमकं अचानक 10,000 कोटी वाढला कसा, काय त्याच्या मागे. मुंबईमध्ये जसा समुद्र आहे पण याच्यात काय पाणी मुरते का ते पण बघून घ्या, मुरलंय का ते बघून घ्या. साधारणतः 2011 पासून सुरुवात झाली होती महापालिकेमध्ये. देवेंद्रजी आपल्याला कल्पना आहे, कारण आपली या एका पत्रावरती सही आहे. एमसी बीएमसी त्यांनी तुम्ही म्हटलंय डू द नीडफुल, एक्झामिन अँड डू द नीडफुल, ते म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावेळेचे तुमचे विधान परिषदेचे धनंजय मुंडे, आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत्यांचा त्यावेळेचा उल्लेख इथे केला तर चालेल ना. अगदी केरळाचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं नाही ना होणार. मी विचारतो, मला माहिती नाही ह्या गोष्टी. तर त्याने एक पत्र दिलं होतं, त्याच्यावरती तुम्ही उत्तर दिलेलं आहे. अजय मेहतानी नाही म्हटलं का, तर तसंही नाहीये. अजय मेहतानी सुद्धा त्याच्यावरती त्यांची टिप्पणी दिलेली आहे. मग करता 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 त्याची किंमत वगैरे ठरवतं कोण, चंद्रकांत दादा तुम्हाला कल्पना आहे, कारण महसूल खातं त्यावेळेला आपल्याकडे होतं. ती जी काय जमिनीची किंमत ठरवणारी जी यंत्रणा असते ती आपल्या खात्याकडे होती. त्यांनी ती किंमत ठरवली. ती किंमत दिली गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्यांनी वाद केला, तर कोर्टात गेलाय. आता आपण असं म्हणतोय की तो तर किती 900 कोटी मागतोय, आपण त्यांना 349 कोटी दिले. पण हा सगळा जो पाठपुरावा आहे त्याची सुरुवात मनीषाताई आपण केली होती. आपण फोटो सुद्धा ट्विट केला होता या दहिसरच्या हॉस्पिटलच्या बाबतीत. हा, मला वाटलं तुम्ही आता तुमचं मत बदलले की काय. हॉस्पिटल हवं की नको, हवं ना, हवं की नको. नाही ते आशिष बोलते बोलू नका, पण तुमच्या वॉर्डाचा प्रश्न आहे, लोक तुम्हाला विचारणार आहेत, आशिषला नाही. हॉस्पिटल हवं की नको. नाही एक मिनिट, तुमचं म्हणून हा सांगा. मी तुमचा सन्मान करतो, चांगली तुम्ही सूचना मांडली, मी त्याच्या बाजूचा आहे. पण आता हा वाद कोर्टात सगळा गेलेला आहे. तिकडे हॉस्पिटल व्हावं ही तुमच्याप्रमाणे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून तो भूखंड ताब्यात घेण्याचा आग्रह जसा तुमच्या पक्षाने धरला, तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्यासोबत, तुम्ही आमच्यासोबत महापालिकेत एकत्र होतो. कोविड काळात भ्रष्टाचार, मला खरंच एका गोष्टीचं दुःख वाटतं की महापालिकेने एवढं अप्रतिम काम केलं. आणि एपिडेमिक ऍक्ट जो आहे त्या एपिडेमिक ऍक्ट मध्ये हे स्पष्ट नमूद केलेलं आहे, ती नोंद माझ्याकडे आहे, की या काळामध्ये तुम्ही काम जे करता त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आणि मी थोडीशी माहिती घेतली, मला आपल्याकडनं जर अधिक त्याला पुष्टी किंवा ते खोडून काढलं तर बरं होईल. प्रामाणिकपणाने सांगतो की कोविडशी लढताना माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पक्षभेद विसरून सर्व राज्यांना सारखी मदत केली. मी उघड सांगतो, ह्याच्यामध्ये मी कद्रूपणा करणार नाही. काय किंमत होती पीपी किटची तेव्हा, N95ची काय होती, मिळतच नव्हते. आणि मिळत होते ते अशा किमतीला मिळत होते, पण काही वेळेला घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण केंद्र सरकारने तेव्हा ते आपल्याला मोफत दिले काही काळ. मग केंद्राने काय केलं की एका सेक्रेटरीचा गट तयार केला आणि त्याला GFR म्हणतो, जनरल फायनान्शियल रूल्स, ते ओलांडून पलीकडे जाण्याची त्यांना मुभा दिली. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसलाय. प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेलाय. मुंबई सत्र न्यायालयानं हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे
प्रवीण दरेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मजूर म्हणून त्यांनी जी निवडणूक लढवलेली होती त्यातून 20 वर्ष सहकार विभागाचं राज्य सरकारचं त्यांनी फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता। गुन्हा दाखल केला होता राज्य सरकारनं त्यांच्या विरोधात। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळणं याचा अर्थ काय आहे आणि दरेकरांच्या अडचणीत ही किती मोठी वाढ आहे? विलास दरेकरांच्या अडचणीमध्ये ही प्रचंड वाढ झालेली आहे, कारण का मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। एवढंच नाही, अजित माफ करा, तुम्ही रेंजमध्ये नाहीयेत बहुतेक, त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही रेंजमध्ये आलात तर। पण आताची या घडीची आणखीन एक मोठी बातमी, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं राजकीय युद्ध हे आरपारची लढाई आता सुरू असताना या बाजूच्या आणि त्या बाजूच्या दोन्ही बाजूंच्या वर एकमेकांना खिंडीत गाठण्यासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत। हे सगळं दिसतंय। सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मंत्र्यांच्या ईडी आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून चौकशा सुरू आहेत। 2 मंत्री जेलमध्ये आहेत। आता सरकारनंही त्याला उत्तर द्यायचं ठरवलं आणि त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्या मजूर म्हणून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि आता अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट जातोय त्यांच्याकडे। अजित, पूर्ण करा तुमचं म्हणणं। विलास, प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो मुंबई उच्च न्यायालय मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। त्यांना मजूर ह्या मुद्द्यावरून त्यांनी जी निवडणूक लढवली होती, या मार्फत जो गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई पोलिसांमार्फत, त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी करत त्यांनी याचिका केली होती। ती याचिका आता मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळलेली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते फार महत्त्वाचं असून सकृतदर्शनी प्रथमदर्शनी पोलिसांनी जो तपास केलेला आहे, त्यांनी जे पुरावे गोळा केलेले आहेत, हे पुरावे जे आहेत ते ठोस पुरावे दिसत आहेत आणि याच आधारे प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। आता पुन्हा एकदा त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे की जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही जामिनाकरता अर्ज करत नाही आणि त्यावर सुनावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला अटकेपासून संरक्षण द्यावं अशी मागणी त्यांच्या वकिलांनी तात्काळ केलेली आहे। त्यावर सरकारी वकील यांना हजर राहण्यासाठी न्यायालयाने या ठिकाणी कॉलिंग केलेली आहे। थोड्याच वेळात सरकारी वकील हजर राहतील आणि ते त्यांचं म्हणणं मांडतील की कशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे की आरोपीला जामीन द्यावा की नाही द्यावा आणि तो दिला तर काय परिणाम होऊ शकतात याची शहानिशा करण्याकरता सरकारी वकिलांना या ठिकाणी त्यांना बोलवलं गेलं आहे। त्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर पुन्हा हे स्पष्ट होईल की त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो जामीन अर्ज करतील तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळेल का त्यांचा हा देखील जो जामीन अर्ज आहे तो फेटाळला जाईल, हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। पण ज्या पद्धतीने विलास मुंबई सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यावरून तरी हे दिसतंय की मुंबई सत्र न्यायालयातून प्रवीण दरेकर यांना आता पुन्हा दिलासा मिळेल अशी शक्यता लांब पर्यंत नाहीये। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चितपणे खळबळ उडून देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे आणि त्यांचा जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज हा सत्र न्यायालयानं फेटाळलेला आहे। बघूयात या सगळ्या घटनेत पुढे नेमकं काय होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जोरदार बॅटिंग केली, टोलेबाजी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना टोले लगावले। कविता अशी आहे की उपयोग काय त्याचा, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा, व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा, सुग्रण रांधणारी सुग्रास अन्न झाले, अरसिक जेवणारे उपयोग काय त्याचा, ऐश्वर्य प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती, स्नेही न एक लाभे उपयोग काय त्याचा, केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या, शांतीनं प्राप्त होता उपयोग काय त्याचा। महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे, परंतु पुरोगामी महाराष्ट्र सगळं काही खरं आहे। मी देखील माझ्याकडे एक्साइज असलं तरी डॉक्टर ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवसापासून आजपर्यंत कधी मी त्याच्या एकाही थेंबाला स्पर्श केला नाही, ह्याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे।
पण आज ते एक्साईज आमच्या दिलीप वळसे पाटलांच्याकडे होतं आणि त्यांनी घेतलं ग्रह, ते तिकडचं आलं एक्साईज माझ्याकडे, आणि त्याच्यामुळे आता ते शासनास प्राप्त होणारी सर्व निवेदनं, हरकती, सूचना समजून विचारार्थ घेण्यासाठी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे पाठवण्यात येतील. वरील प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या हरकती, सूचना विचारात घेऊनच शासनाकडनं यथायोग्य निर्णय ह्या वाईनच्या दुकानाच्या बद्दलचा सभापती अध्यक्ष महोदय घेतला जाणार आहे. मराठवाडा विदर्भातल्या जनतेच्या पण लक्षात आणून देऊ इच्छितो की जोपर्यंत आम्हाला इथं कामाची संधी आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मराठवाडा विदर्भावर महाविकास आघाडीचं सरकार अन्याय होऊन देणार नाही. आणि हे सगळं करत असताना राज्यपालांच्या निधीच्या वाटपाच्या सूत्रानुसार विदर्भाला 26,000 कोटी जायला पाहिजे होते. आम्ही विदर्भाला 29,000 कोटी 29,500 कोटी रुपये दिलेत. मराठवाड्याला 21,000 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते. मराठवाड्याला 21,000 कोटीच गेले. मुनगंटीवार साहेबांनी स्वतःची पहिली सही घातली. राधाकृष्ण जे आमच्याकडनं तुमच्याकडे गेले त्यांची दुसरी घातली, आणि बाकीचे मग बबनराव पाचपुते वगैरे त्याच्यातले 10-15-20% तर आमच्याकडचेच लोक आहेत, त्याच्यामध्ये काही बाहेरची लोक नाहीत. आणि ह्या सह्या करताना गंमत आता तुम्हाला दाखवतो. राधाकृष्ण विखे पाटलांची इथं सही आहे बरं का, दादाजी केचेंची इथं आहे, श्वेताताई महालेंची इथं आहे. आता पुढं जर गेला तुम्ही, राधाकृष्ण विखे पाटील इथं सही आहे, दादाराव केचेंची इथं आज सही आहे, आणि पुन्हा श्वेता महाले. नाही बाबा, 2 कॉप्या नाही, मी फार बारकाईनं गिरीशजी बघितलंय. नाही साहेब, तेव्हा का जे चुकलं ते चुकलं, हे चुकीचं झालंय. डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न केला. मी आता दाखवतो ना, मला काय खोटं बोलायचं कारण आहे. नोकरीच्या संदर्भात मुनगंटीवार साहेबांनी जाता जाता, खरं तर मुनगंटीवार साहेब तुम्ही पण आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण काल त्यांचं भाषण ऐकताना सारखं घोटाळा 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 घोटाळा, सारखं घोटाळ्यावरच दणका चाललेला होता. त्या घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी घोटाळा झालेला आहे, असं ते घोटाळा घोटाळा ते ऐकायला, म्हणजे मी पण शाट पडलो की कधी तुम्ही तसं बोलत नाही, परंतु काल मात्र तसं झालं. दरम्यान महाराष्ट्र कधी झुकणार नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ठणकावलंय. आम्ही लढा देत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांची चिरफाड केल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. देशाची परिस्थिती काय आहे, कशी अघोषित आणीबाणी आहे, आणि आम्ही महाराष्ट्रात जे काम करत आहोत त्याच्यावर ते एकदम परखडपणे आणि स्पष्टपणे आज बोललेले आहेत. एकदम शब्दांनी वापरले की हीच पद्धतीचं जे आहे राजकारण सुरू आहे, घरापर्यंत तुम्ही येऊन पोहोचले असं कधीही वातावरण नव्हतं. आपण बघितलं असेल जे काही चाललंय या महाराष्ट्रात चाललं असेल किंवा इतर राज्यांमध्ये चाललं असेल, जिथे जिथे भाजपची सत्ता नाहीये तिथे डरवणं, धमकवणं, हे केंद्रीय यंत्रणा वापरणं हे सगळं चालू असतं. आणि म्हणून जो काही मुख्यमंत्री महोदयांनी आज जे काही शब्द वापरलेले आहेत किंवा त्याचा एक शब्द आपण बघत असेल परखडपणे जे मत मांडलेलं आहे ते सगळ्यांसमोर आहे. आम्ही आधीच सांगितलेलं आहे कधीही महाराष्ट्र झुकणार नाही आणि आम्ही लढा देत राहू, सत्याच्या सोबत राहू. आरोप उठले असतात. आज सकाळी उठले की त्यांची सवयच आहे आरोप करायची, पण हे ना काय लक्ष देत नाही. जनता आमच्या सोबत आहे, आम्ही कामं करत असतो आणि कामं करत राहू. भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत एका पाठोपाठ भ्ष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. बरोबर आहे, पण आज आपण बघितलं असेल त्या आरोपांची चिरफाड कशी झालेली आहे. प्रत्येक गोष्ट जी काही रेकॉर्डवर आहे ती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट जातोय विधानसभेमध्ये. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतायत. आणि गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये आपण मुद्दा उपस्थित केलेला होता. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला गुढीपाडवा आणि रामनवमी साजरी करायची आहे त्यावेळेला माननीय श्री आशिष शेलार विधानसभा सदस्य यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आलेली आहे. कोरोनाचं संक्रमण अजून आहे. वेळोवेळी आढावा घेऊन महसूल आणि वन व आपत्ती विभाग याच्यामध्ये सूचना निर्गमित करत असतात. सदर सूचना विचारामध्ये घेऊन आपल्या सूचना विचारामध्ये घेऊन त्याच्या संदर्भातल्या आदेश त्या ठिकाणी काढले जातील. एवढंच या निमित्तानं केंद्राने जरी मागे घेतलं तरी आज जगामधल्या ज्या
जगामधल्या ज्या अनेक देशांमध्ये त्याचा जो ज्या पद्धतीने उद्रेक होत आहे, नवीन नाही शिवजयंतीला जशी मोकळीक देण्यात आली होती तशाच त्याच पद्धतीने शेवटी याच्या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय मी घोषित करू शकत नाही. मदत पुनर्वसन आणि नाही असं आहे. शेवटी गव्हर्नमेंटमध्ये सिस्टीम ठरलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आलेत. ईडीनं NSEL घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक यांची ठाण्यातली जमीन आणि फ्लॅट जप्त केलाय. याची किंमत जवळपास 11,35,00,000 इतकी आहे. ईडीनं केलेल्या या कारवाईला कोर्टात आव्हान देणार असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षाचा आपल्याला फटका बसल्याचं सुद्धा प्रताप सरनाईक म्हणाले. गेल्या आठवड्यामध्ये ईडीकडनं माझं राहतं हिरानंदनी येथील घर आणि मीरा रोड येथील 250 मीटरची एक जमीन अशा 2 मालमत्ता जप्त केल्याच्या संदर्भात मला व माझ्या कुटुंबियाला नोटीस पाठवलेली आहे आणि ती नोटीस आल्यानंतर कायदेशीर जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया मी पूर्ण करतोय. भारतीय न्यायव्यवस्थेवर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं उत्तर नाही. भायखळा प्राणी संग्रहालयाच्या टेंडरमध्ये 106 कोटीची वाढ झाली, त्याचं उत्तर नाही. सॉल्ट पॅनच्या जागेवर थीम पार्क, याचं उत्तर नाही. बिल्डरच्या लाभासाठी उद्यानाचं आरक्षण बदललं, त्याचं उत्तर नाही. ही जी 2.55 कोटीची जमीन 359 कोटी रुपये त्याला दिले. अध्यक्ष महोदय, जरी त्याचं व्हॅल्युएशन हे व्हॅल्यूवर देत असला तरी त्याच्यावर 100% झोपडपट्टी आपल्या लक्षात येत नाही. ती जागा कामाची आपल्या लक्षात येत नाही, त्याचं देखील उत्तर नाही. आरोग्याच्या संदर्भात काय काय या ठिकाणी आहे ना नाही आहे हे सगळं मी मांडलं, त्याचं उत्तर या ठिकाणी मिळालं नाही. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, माझं तर मत असं आहे की आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं आहे आणि ते युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की हे नॅटो राष्ट्रांची मदत मागतात लढण्याकरता. त्यांनी नाटो राष्ट्रांची मदत मागण्याच्या ऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे. तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब. अध्यक्ष महोदय, टोमण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे? हे अरण्य रुदन होतं अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे राज पर पहरा है, जख्म बहुत गहरा है, लगता है बड़ी चोट खाई है, दर्द बन के बातें जबान पर आई है, अशा प्रकारची अवस्था होती. मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल आपण सांगितलं नाही. 386 कोटी रुपये बंद शाळांवर सफाईचे खर्च केले, याबद्दल आपण बोललो नाही. कोरोनामध्ये सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वात जास्त मौती झाल्या, याबद्दल आपण बोललो नाही. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मला मनातनं दुःख आहे की नवाब मलिकांचं समर्थन बाकी ठीक आहे, कोणी केलं असतं, पण उद्धव ठाकरेजी हे त्यांचं समर्थन करतायत. मनातनं दुःख आहे. कधी कधी असं होतं, सत्ता चालवण्याकरता मनात नसलेल्या गोष्टींचं समर्थन. माझा एकच सवाल आहे, बाकी जाऊ द्या, पण नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं, त्याच्यासोबत सह्या करणं, जो जेलमध्ये आहे, बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे, त्याही जेलमध्ये आहे, अशा आरोपीकडनं आणि खोट्या कागदपत्रांवर
अध्यक्ष महोदय, याचं तर समर्थन कसं केलं जाऊ शकतं? मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी तुम्ही व्यवहार करताय आणि ते पैसे चालले आहेत हसीना पारकरला. मला दुःख आहे, जाऊ द्यात, ते काही समर्थन करतील, पण इतके वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यानंतर अशा गोष्टीचं समर्थन हे त्या ठिकाणी ते करतात, याचं मला खरोखर अतिशय दुःख आहे. आणि माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले की मेहबूबा मुफ्ती सोबत तुम्ही गेलात वगैरे. अरे बाबा, एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे, ते तर जाऊ द्या, हे खरंच आहे की ओसामाला मारल्याच्या आधारावरच ओबामाला दुसरी मिळाली टर्म, पण त्याच्यावर मी बोलणार नाही. पण एक गोष्ट मला सांगा की अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नका म्हणून पत्र लिहिणारे तुमच्या सोबत बसलेत, आज बसलेत आज. आणि मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात ज्या वेळेस सेपरेटिस्टनी सांगितलं आणि ज्या वेळेस ISIनी सांगितलं काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या, 60% मतदान करून घेऊन दाखवल्या. आणि त्यावेळेस पुन्हा सेपरेटिस्टने सांगितलं की निवडणुका झाल्या असतील पण सरकार बनवू देणार नाही. त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मेहबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ISI ला दाखवलं सरकार बनू शकतं, पण त्यात राहिलो नाही. ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली, लात. आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय. आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो, आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभं राहायला. आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता, असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवते? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का तुमच्या? बोलवलं ना तुम्ही दरेकरांना, केला ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी FIR तुम्ही करताय ना. आणि मग मी तर म्हणतो हे खरं आहे, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण, पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार. हे असं ज्या वेळेस असतं ना त्यास असंही असतं, हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका. कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मराठनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. आणि अध्यक्ष महोदय, आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला. पण मला हे सांगा की मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी अवलाद नाही आहे, समोर लढणारे लोक आहोत आम्ही, समोर लढणारे लोक. प्रभू श्रीकृष्णाचे आणि प्रभू रामचंद्राचं नाव सांगणारे आम्ही आहोत. कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही. पण कपटानी राज्य घेतल्यानंतर अर्जुन घाबरला नाही अध्यक्ष महोदय. आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या करता पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दादा तुम्ही 72 तास आमच्या सोबत होतात, त्यामुळे तुम्ही बरोबर मुख्यमंत्री बसल्याबरोबर चांगली कविता त्या ठिकाणी म्हटली, उपयोग काय झाला. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरचं उत्तर तुम्हीच दिलं, उपयोग काय झाला. ऐश्वर्य प्राप्त झाले, आम्ही त्याच्यावर सांगू शकतो, ऐश्वर्य प्राप्त झाले, झाली दिगंत कीर्ती, स्नेहीन एक लाभे, उपयोग काय झाला. सर्वास श्वास आले, सगळीकडे सुबत्ता, स्वातंत्र्य फक्त उरले, उपयोग काय झाला. केले गुरु अनेक, यात्रा कित्येक केल्या, शांती न प्राप्त होता, उपयोग काय झाला. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या ठिकाणी जे मुद्दे आम्ही मांडले होते त्यातल्या एकाही मुद्द्याला या ठिकाणी उत्तर दिलं नाही अध्यक्ष महोदय. आणि मला असं वाटतं की खरं तर ज्या गोष्टी आम्ही मांडल्या त्या इतक्या पुराव्यानिशी मांडल्या की त्याच्यावर उत्तर नसल्यामुळे
अध्यक्ष महोदय, थोडाच वेळ आहे, काळजी करू नका. यापूर्वीचे राईट ऑफ रिप्लाय अर्धा तास चालायचे. मी तसं करत नाही. एक तास चालले. मी नाही करत तसं. मी नाही करत. एंडच करतोय. त्रास लक्षात येतोय. त्रास लक्षात येतोय. ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं नाही. भाषण विधानसभेतलं होतं, पण शिवाजी पार्कचं भाषण झालं, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करून या ठिकाणी सभात्याग करतो. अध्यक्ष महोदय, या सभागृहात कबूल केल्याप्रमाणे एसटीच्या संपावरती मी महाराष्ट्र सरकारची भूमिका मांडतो. गेले 5 महिन्यापासून सूर्याला संपासाठी निवेदन करण्यासाठी मी उभा आहे. आणि ज्या वेळेला 27 ऑक्टोबर 2021 पासून बेमुदत संपावर इशारा दिला गेला, त्यावेळेला 19 युनियनशी चर्चा करून या बाबतीतले त्यांच्या ज्या प्रमुख 3 मागण्या होत्या, ज्या मागण्यांचा पूर्ण आर्थिक भार सरकारने उचलून हे प्रकरण मिटवलं होतं. परंतु दिवाळीच्या तोंडावर ज्या वेळेला एका युनियनने आम्हाला नोटीस दिली की बेमुदत संपावरती जाऊ, आणि त्यावेळेला बेमुदत संपावरती दिवाळीच्या तोंडावरती महाराष्ट्राच्या जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही न्यायालयामध्ये गेलो. न्यायालयाने संपाला मज्जाव केला. असं असताना देखील ज्या वेळेला न्यायालयाने सांगितलं त्रिसदस्य समिती नेमून 12 आठवड्याच्या आतमध्ये या प्रश्नावरती, कारण हा प्रश्न अचानक उद्भवला आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती 3 सदस्य समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यावा. या दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून राज्य परिवहन मंडळाने त्यांच्याबरोबर बसून, जे त्यांचे त्यावेळेचे तत्कालीन नेते होते त्यांच्याबरोबर बसून एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत जी वाढ कधीच आजपर्यंत इतिहासात मिळाली नव्हती अशी वाढ त्यावेळेला त्यांना देऊ केली. जी वाढ 1 ते 10 वर्षासाठी 5,000 रुपये, 10 ते 20 वर्षासाठी 4,000 रुपये आणि 20 वर्षापेक्षा जास्त लोकांसाठी 2,500 रुपये होती. ज्यावेळेला 5,000 रुपये वाढ दिली जाते मूळ पगारामध्ये, त्यावेळेला त्याचा पगार 8,000 रुपयाने वाढतो. ज्यावेळेला 4,000 रुपये पगारात वाढ दिली जाते त्यावेळेला 6,000 रुपये पगार वाढतो, आणि ज्यावेळेला 2,500 रुपये दिली जाते त्यावेळेला 4,500 रुपये पकडतो. त्या सगळ्याचा विचार करून जवळजवळ एसटीने त्यावेळेला 27 कोटीचा अतिरिक्त भार आपल्यावर घेतला. दिवाळीच्या तोंडावरती दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीची भेट देखील त्यावेळेला दिली. आणि त्यावेळेला जे विलिनीकरणाचे 3 मुद्दे होते, ज्याच्यासाठी विलिनीकरण अपेक्षित असतं, ते म्हणजे एकतर आमचे पगार चांगले असावेत, दुसरे म्हणजे नोकरीची म्हणजे पगाराची आम्हाला हमी असावी, आणि तिसरी गोष्ट नोकरीची हमी असावी. आणि म्हणून त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने त्यांच्या पगाराची हमी घेतली आणि एसटीचा पगार 10 तारखेच्या आतमध्ये होईल अशा प्रकारची त्यावेळेला ग्वाही दिली. कोणालाही कामगारांना आम्ही काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता आणि पगारात पहिल्या टप्प्यामध्ये 41% वाढ दिली. हे सगळं केल्याच्या नंतर देखील एसटीचे कामगार काही विचित्र मागण्यांसाठी ज्यावेळेला अडून बसले आणि त्यावेळेला 12 आठवड्यानंतर त्रिसदस्य समितीने आम्हाला अहवाल दिला, जो अहवाल राज्य शासनाने मंजूर केला कॅबिनेटमध्ये. आणि त्या अहवालामध्ये विलिनीकरणाची मागणी त्रिसदस्य समितीने नाकारली आणि विलिनीकरण शक्य नाही, त्याच्या आर्थिक बाबी, त्याच्या प्रशासकीय बाबी, त्याच्या कायदेशीर बाबी सगळ्याचं सविस्तर त्याच्यामध्ये अहवालामध्ये जे म्हटलेलं आहे. परंतु त्यामध्ये आर्थिक बोजा असल्यामुळे कॅबिनेटची मंजुरी घेऊन या असं ज्यावेळेला कोर्टाने सांगितलं, ती कॅबिनेटची मंजुरी घेऊन आम्ही अहवाल मागे घेतला. त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांना जे देणं शक्य होतं त्याच्यापेक्षा जास्त राज्य परिवहन मंडळाने आणि राज्य सरकारने दिलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी आज आपल्यामार्फत एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही 30 तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर यावं. कारण याच्यामध्ये वारंवार सांगितलं जाते आत्महत्या होत आहेत, परंतु आत्महत्या होत आहेत त्यांना कुणी अजून कामावरनं काढलेलं नाही आहे, त्यांची कुणी आम्ही रोजीरोटी काढून घेतलेली नाही आहे. त्यामुळे आत्महत्या होणं हे अतिशय वाईट आहे. कुणी आत्महत्या करू नये, परंतु जो आत्महत्या करतो त्याच्या कुटुंबाची वाताहत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याची काळजी घेऊन कुणी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये.
आणि जे सांगितलं जातं की शेकडोनी आत्महत्या झाल्या, वस्तुस्थिती जी आहे 48 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापैकी वेतन नियमित नसल्यामुळे फक्त 3 जणांनी, आर्थिक परिस्थिती कर्जाला कंटाळून 1, बाकी सगळ्या ज्या आत्महत्या आहेत त्या वैयक्तिक कारणास्तव आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कारणास्तव आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जो भाव करून कामगारांना भडकवलं जाते, कामगार एका वेगळ्या दिशेला जाते. आज आपल्या माध्यमातून मी पूर्ण कामगारांना विनंती करतोय की त्यांनी पुन्हा कामावर यावं, कारण जशी कामगारांच्या बाबतीत आमचं दायित्व आहे तसं आमचं महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाबतीत पण दायित्व आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता शाळा आणि कॉलेजेसच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे एसटीची त्यांना फार गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या मार्फत सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो त्यांनी कामावर यावं. धन्यवाद. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला आहे. आजच्या कामकाजात दाखवलेल्या अर्धा तास चर्चा, अशासकीय विधेयके तसेच अशासकीय ठराव पुढे ढकलण्यात येत आहेत. सन 2022 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 3 ते 25 मार्च 2022 या कालावधीत मुंबई येथे घेण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाचे कामकाज संपले आहे. मी या सत्र काळातील कामकाजाचा आढावा सदनासमोर ठेवतो. एकूण बैठकीची संख्या 15. प्रत्यक्ष झालेले कामकाज 106 तास 30 मिनिटे. अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ 6 तास 50 मिनिटे. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 10 मिनिटे. तारांकित प्रश्न 6698. स्वीकृत प्रश्न 696. सभागृहातील उत्तरित झालेले प्रश्न 64. अल्पसूचना प्राप्त 3. स्वीकृत 1. उत्तरित 1. लक्षवेधी सूचना. एकूण प्राप्त सूचना 1787. स्वीकृत सूचना 274. चर्चा झालेल्या सूचना 80. नियम 97च्या सूचना. प्राप्त सूचना 68. अनुमती नाकारलेल्या सूचना निरंक. चर्चा झालेल्या सूचना निरंक. शासकीय विधेयके पुनर्स्थापित 13. संमत करण्यात आलेली विधेयके 15. विधान परिषद विधेयके संमत करण्यात आलेली विधेयके 1. अशासकीय विधेयके पुनर्स्थापित निरंक. संमत करण्यात आलेले विधेयके निरंक. शासकीय ठराव निरंक. नियम 293 प्रस्ताव प्राप्त सूचना 1. मान्य सूचना 1. चर्चा झाली 1. अर्धा तास चर्चा. प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना 73. स्वीकृत सूचना 63. चर्चा